पाणी बांधायमध्ये चालू आहे. काय लावलाय तुम्ही शेतामध्ये धान आणि धान वाचवण्यासाठी हे पाणी सोडतात का? धान्य वाचवण्यासाठी पाणी सोडतात. कडक उन्हाळा आहे. थँक्यू. भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. भंडारा जिल्ह्यामध्ये साधारणतः 1100 पेक्षा अधिक तलाव आहेत, मोठ्या नद्या आहेत. वैनगंगा नदी असो, सूर असो आणि वेगवेगळ्या अनेक नद्या आहेत. मात्र आपण बघू शकता की आपण लाखांदूर तालुक्यात आहे. नदीपात्र लाखांदूर तालुक्यातील हे नदीपात्र असे कोरडे ठाक पडलेले आहे. नदीच्या प्रवाहामध्ये कुठेही पाणी नाही. आज हा एक शेतकरी इथे बघू शकतो. या हलक्याशा ज्या तिथे कुठे एक छोटंसं पाणी दिसून येत आहे, तिथून हे पाणी आपल्या मोटर पंपच्या माध्यमातून जोडणी करून हे पाणी आपल्या शेतातील पिकांना वाचवण्याची याची धडपड इथे बघायला मिळत आहे. अगदी आपल्या शेतातील पिकं जगवण्यासाठी या शेतकऱ्याची इथे धडपड जरी सुरू असली तरी त्याचे एका मान्सूनकडेही लक्ष लागलेले आहे. मात्र मान्सून येण्याच्या पूर्वी आपले पीक कसे जगवता येतील या शेतकऱ्याची या नदीच्या प्रखर उष्णतेत वाळू प्रखर गरम झालेली असताना त्याची धडपड ही केविलवाणी धडपड भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात इथे बघायला मिळत आहे. आणि एक पात्र असं विस्तीर्ण असं हे पात्र अगदी कोरडं पडलेलं आहे असताना या शेतकऱ्याची केविलवाणी धडपड खरोखरच एक शेतकऱ्याची व्यथा इथे सांगणारी दिसून येत आहे. प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.